नमस्कार. गुरुवार 10 ऑगस्ट 2023च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा बाजार गप्पांचा विषय फॉर्च्यून 500च्या यादीत LIC. फॉर्च्यून 500च्या यादीत LIC. आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की आयुर्विमा महामंडळ म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा एकाच वेळेला आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्राला लाभलेला शाप आहे आणि त्याच वेळेला गुंतवणूक क्षेत्रातला ते लाभलेलं वरदान आहे. शाप अशासाठी की वर्षानुवर्ष आपल्या विमाधारकांचं पॉलिसी होल्डर्सचं अत्यंत चांगलं करणारं आणि सरकारचा हुकमी आर्थिक साथीदार आणि साक्षीदार असणाऱ्या LICच्या शेअर्सची जेव्हापासून आपल्या शेअर बाजारात नोंदणी झाली तेव्हापासून त्या भागधारकांचं म्हणजे शेअर होल्डर्सचं फारसं काही भलं झालं नाही. म्हणजे पूर्वी युरोपमध्ये अनेक वर्ष कोणत्या औद्योगिक किंवा वित्तीय संस्थेला दुसऱ्या क्षेत्रात जाता येईल आणि जाता येणार नाही याबद्दलचे अत्यंत कडक कायदे कानून होते आणि त्या ग्लासगो ऍक्टची नंतर टप्प्याटप्प्यानं ही विड्रॉवल्स झाली. LICचे शेअर्स जेव्हापासून आपल्या शेअर बाजारामध्ये लिस्टिंग आहे तेव्हापासून त्यांनी काही फारसा भला परतावा दिलेला नाही. LICने जेव्हा शेअर्स विक्रीला काढले त्यावेळेला तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ते 1100-1200 रुपयांनी मिळतील असा एक पहिला अंदाज किंवा प्रस्ताव होता. प्रत्यक्षात मात्र ते 900 रुपयांनी मिळाले. लिस्टिंग नंतरचा पहिल्या काही दिवसांचा अपवाद वगळला तर तेव्हापासून LICचे शेअर त्याच्या इश्यू प्राइस पेक्षाही कमी आहेत. अलीकडच्या काळामध्ये साधारणपणे ते 675 ते 680 रुपयाच्या आसपास फिरतायत. अशा अर्थानं LICच्या शेअर होल्डर्सचं निदान LIC चांगलं करू शकली नाही अशी गोष्ट होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये LIC बाबत त्याच्या कामगिरीसाठी परफॉर्मन्स म्हणून एक चांगली बातमी आली आणि LIC बद्दलचे समज किंवा कल्पना ज्याला आपण परसेप्शन असं म्हणू त्याच्याबद्दलचीही सुधारणा करणारी अशी ही दुसरी बातमी आली. LICचा परफॉर्मन्स सुधारणा म्हणजे एप्रिल ते जून या सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या चालू मुद्दा म्हणून म्हटलेलं नाही, सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये LICनं जवळजवळ 23,900 कोटी रुपये अशी त्यांच्या पुस्तकामध्ये किंमत असलेल्या शेअर्सची विक्री केली आणि त्यातून प्रत्यक्षात 30,000 कोटी रुपये नफा मिळवला. आणि LIC शेअर बाजारात कार्यरत झाल्यापासून कोणत्याही आर्थिक वर्षाच्या पहिल्याच 3 महिन्यामध्ये प्रॉफिट मिळवलेल्या रकमेचा हा आजपर्यंतचा LICच्या इतिहासातला उच्चांक आहे अशी बातमी काही काळापूर्वी आली होती. त्याच्या संबंधामध्ये स्वतंत्र एक बाजार गप्पांचा भाग मी केला आहे, त्यामुळे आज त्याचा विषय घेत नाही. पण जर ही बातमी परफॉर्मन्सच्या संदर्भातली महत्वाची असेल तर आता जी अलीकडच्या काळामध्ये बातमी आली की LICचा समावेश आता फॉर्च्यून 500 यादीमध्ये झाला आहे तर LIC बद्दल तुमच्या माझ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या आणि केवळ फक्त भारतामध्ये राहणाऱ्याच असं नव्हे तर भारताबाहेर राहणाऱ्याही वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या मनामध्ये एक वेगळी चांगली आणि सकारात्मक प्रतिक्रिया या बातमीमुळे होईल याविषयी कोणतीही शंका मनामध्ये असण्याचं कारण नाही. असं म्हणण्याचं कारण असं की कोणत्याही शेअर्सचे जेव्हा शेअर बाजारामध्ये बाजारभाव ठरतात आणि किंवा त्यांची त्या भावानं त्या काळात उलाढाल होत असते या वेळेला जितका त्या कंपनीचा परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी महत्वाची असते किंवा विचारात घेतली जाते तितकंच त्या कंपनीबद्दल मत काय आहे, कंपनीबद्दल बाजाराचे समज काय आहेत आणि बाजाराचे म्हणजेच पर्यायानं तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदारांचे आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर उलाढाल करणाऱ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांचे काय मतांतर आहेत याचा फार मोठ्या प्रमाणावरती शेअर्सच्या बाजारभावांवरती परिणाम होतो. कारण शेअर बाजाराविषयी नेहमीच असं म्हटलं जातं की इट ऑलवेज डिस्काउंट्स द फ्युचर इन इट्स प्राइसेस. मग अशा वेळेला जेव्हा कामगिरी आणि समज या दोन्ही गोष्टींवरती किंवा दोन्ही आघाड्यांवरती एखादी सकारात्मक बातमी थोडक्याच दिवसांच्या अंतरानं एकाच कंपनीबद्दल येते तेव्हा त्याचा शेअर्सच्या बाजारभावावरती त्या कंपनीच्या सकारात्मक परिणाम होतो असा आजपर्यंतचा भारतीय शेअर बाजाराचा इतिहास आहे.
आणि मी आत्ता म्हटलं तसं पहिल्या तिमाहीमध्ये विक्रमी नफा आणि आता फॉर्च्यून 500 कंपन्यांच्या यादीमध्ये झालेला समावेश, या दोन्ही गोष्टी जेव्हा काहीच दिवसाच्या अंतरानं प्रसिद्ध होतात, जाहीर होतात, उघडकीस येतात चांगल्या अर्थानं, अशा अर्थानं LICच्या शेअर्सच्या बाजारभावांकडे आता लक्ष ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. मुळातच केवळ LICचा समावेश आत्ता पहिल्यांदा फॉर्च्यून 500च्या यादीत होतोय आणि पहिल्याच वेळेला समावेश होत असताना LIC पहिल्या 500 मध्ये नव्हे तर पहिल्या 100 मध्ये आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. अलीकडच्या काळामध्येच फॉर्च्यूननं जी आपल्या 500 प्रसिद्ध कंपन्यांची जगभरातल्या यादी प्रसिद्ध केली आहे त्यात LIC 98व्या स्थानावर आहे. त्याच्या खालोखाल भारतीय रिलायन्स कंपनी आहे आणि ती 112व्या स्थानावर आहे. हे जर लक्षात घेतलं तर या निकषावरती किंवा फॉर्च्यून 500 ठरवलेल्या काही निवडक निकषांवरती LIC ही रिलायन्स इंडस्ट्रीपेक्षा सुद्धा बहुमोल कंपनी फॉर्च्यूनला वाटते, हे लक्षात घेण्याजोग आहे. आणि पहिल्यांदाच समावेश होणं आणि तोही 98व्या स्थानावरती म्हणजे पहिल्या 100च्या आत समावेश होणं हे साहजिकच कोणत्याही कंपनी करता गौरवास्पद किंवा भूषणावह आहे. आणि त्या दृष्टीनं LICच्या कामगिरीकडे एका नव्या नजरेनं पाहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय फॉर्च्यून 500च्या यादीमध्ये LICचा समावेश फॉर्च्यून 500 मध्ये झाला, याचा दोन अर्थानं आपण एक भागधारक शेअर होल्डर म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे. अगदी पहिल्यांदा जो माझ्या मनामध्ये विचार आला तो असा की ही एक गमतीची गोष्ट आहे की इतक्या थोड्या दिवसाच्या अंतराने, मोजक्या 12-15 दिवसाच्या अंतराने पहिल्यांदा पहिल्याच तिमाहीमध्ये विक्रमी नफा झाला अशी कामगिरीत्मक बाजू येते आणि मग नंतर फॉर्च्यून 500 मध्ये समावेश झाला अशी एक परसेप्शनच्या बाजूने बातमी येते. याचा परिणाम शेअर्सच्या बाजारभावावरती होईल आणि त्यातही विशेषतः ज्यावेळेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स असू दे किंवा NSEचा निफ्टी असू दे, हा आजपर्यंत कधी नव्हता अशा विक्रमी पातळीवरती फिरत असताना त्यातल्या त्यात तुलनेनं त्याच्यामध्ये कमी फरक पडला होता. असे जे काही मोजके शेअर्स होते त्यामध्ये LIC होती. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला शेअर्सचा बाजार, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक किंवा सेन्सेक्स हा 62,000वरून ज्या वेगानं 67,000च्या पलीकडे गेला आणि अलीकडच्या काळामध्ये तो 65,500 ते 66,000 या पातळीमध्ये फिरतोय, त्यावेळेला कदाचित याच्या पुढच्या उसळीमध्ये LICचा चांगल्यापैकी वाटा, मी फार मोठा वाटा, भरीव वाटा, एकमेव वाटा असं काही म्हटलेलं नाही, पण आत्ताच्या आधीच्या पातळीपेक्षा जास्त वाटा असेल का हा विचार केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं पोझिशन ट्रेडिंग करणाऱ्या मंडळींनी LICचे शेअर्स घ्यावेत का हा विचार करण्याची कदाचित आवश्यकता असेल. अर्थातच केवळ ट्रेडिंग करणाऱ्यांनी, ट्रेडर असणाऱ्यांनी, स्पेक्युलेटर असणाऱ्यांनी याचा असा विचार केला पाहिजे अशातला भाग नाही. LIC या कंपनीच्या कामगिरीबद्दल, एक विमा कंपनी म्हणून असलेल्या कामगिरीबद्दल कोणत्याही परिस्थितीत मनामध्ये शंका असण्याचं कारण नव्हतं. आज मितीला LICला जवळजवळ 30हून जास्त कंपन्या वैयक्तिक विमा किंवा आयुर्विमा किंवा लाईफ इन्शुरन्स या क्षेत्रामध्ये आज भारताला प्रतिस्पर्धी म्हणून गेली कित्येक वर्ष काम करतायत. असं असूनही दरवर्षी नव्यानं घेतलेल्या पॉलिसी किंवा दरवर्षी गोळा केलेली प्रीमियमची रक्कम याच्या तुलनेमध्ये LIC ही त्याच्या इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कितीतरी मैल पुढे आहे. LIC आणि दुसऱ्या स्थानावरती असलेली HDFC लाईफ यांच्यामधलं अंतर कमी जरी होत असलं तरी सुद्धा LIC HDFC लाईफच्या कामगिरीपेक्षा सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती पुढे आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज लाईफ इन्शुरन्स म्हटलं, आयुर्विमा म्हटलं की भारतामध्ये LICची योजना किंवा LICचं नाव इतकं सर्वदूर पोचलेलं किंवा पसरलेलं आहे की अगदी अलीकडच्या काळामधली शिकलेली, सवरलेली, उच्च विद्या विभूषित तरुण पिढी सुद्धा ICICI प्रुडेन्शियलची LIC पॉलिसी घेतली असं म्हणते. मग अशा असलेल्या बातमीला जेव्हा अशा कामगिरीची परफॉर्मन्स आणि परसेप्शन या दोन्ही अर्थाने पार्श्वभूमी मिळते, त्यावेळेला आधीच असलेली चांगली भूमिका आणि या अशा बातम्यांमुळे निर्माण होणारे सकारात्मकता यातनं येणाऱ्या काळामध्ये काही चांगुलपणाचे निर्णय होतील का याचा विचार केला पाहिजे. साहजिकच असा एकत्रित विचार करत असताना आणि त्यातही मी आत्ताच म्हटलं तसं बाजाराचे निर्देशांक वरच्या पातळीवरती स्थिरावत असताना, याच्यात कामगिरी नसताना
LIC येणाऱ्या काळामध्ये या बातमीचं एक आनंदीकरण किंवा प्रगटीकरण आणि त्याला लागणारी आर्थिक सक्षमता या निकषावरती या दोन्ही बातम्या उतरत असताना येणाऱ्या काळामध्ये LIC त्याच्या भागधारकांना म्हणजे शेअर होल्डरना काही चांगला वाढीव लाभांश देईल का, अशी एक शक्यता बाजारामध्ये निर्माण होऊ शकते. मला स्वतःला जो काही गेल्या 30-32 वर्षाचा शेअर बाजाराचा अनुभव आहे तो लक्षात घेता अशी शक्यता फार मोठ्या प्रमाणावरती आहे असं मला वाटत नाही. याचं कारण असं की मुळातच LICचे काही मोजकेच शेअर्स आज मी तिला बाजारामध्ये नोंदणीकृत म्हणजे लिस्टेड आहेत. फार मोठ्या प्रमाणावरती आजही LIC ही सरकारी कंपनी आहे आणि सुदैवानं गेले काही महिने आपल्या केंद्र सरकारला GST सारख्या अप्रत्यक्ष करातून फार मोठ्या प्रमाणावरती रक्कम मिळते. जून आणि जुलै 2023 हे 2 महिने तर असे आहेत की दरमहा GSTतनं जमा झालेल्या रकमेचं प्रमाण हे 1.65 लाख कोटी रुपये आहे. त्याच्या आधीचे कित्येक महिने ते 1.5 लाख कोटींच्या किंवा निदान 1 लाख कोटी रुपयांच्या दरमहा उत्पन्नाच्या वरती आहेत. अशा वेळेला केंद्र सरकार नव्यानं दुसऱ्या कोणत्या मार्गाकडनं पैसे उभे करण्याचा विचार करेल अशी शक्यता नाही. आणि केवळ GSTचं प्रमाण वाढतं आहे अशातला भाग नाही. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून आजच्या 10 ऑगस्ट 2023 पर्यंतच्या काळामध्ये केंद्र सरकारला प्रत्यक्ष कर म्हणजेच डायरेक्ट टॅक्सेस मधनं मिळणाऱ्या रकमेचं प्रमाणही चांगलं आहे. त्यातही या वर्षीचे आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अगदी अलीकडच्या काळामध्ये संपलेली आहे. या काळामध्ये दरवर्षीच्या तुलनेमध्ये भरलेल्या विवरणपत्रात आणि भरलेल्या करामध्ये भरीव रक्कम झाल्याच्या बातम्या सर्वत्र पसरत आहेत. अशा वेळेला केंद्र सरकारच्या डेफिसिट म्हणजे वित्तीय तुटीचं प्रमाण हे सरकारच्या आवाक्यात राहिलंय. अगदी 2 दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार एकंदरीतच संपूर्ण आर्थिक वर्षाकरता तुटीची जी आकडेवारी केंद्र सरकारच्या मनामध्ये आहे त्याच्या जमतेम 25% वाटा हा येणाऱ्या काळामध्ये सरकारनं खर्च केलाय, आतापर्यंतच्या काळामध्ये सरकारनं खर्च केलाय अशी आकडेवारी आहे. आणि त्यामुळे या आघाडीवरती सरकारला काळजी करावी अशी आर्थिक परिस्थिती नाही. कारण जेव्हा कराचं उत्पन्न वाढतं याचा मग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही स्वरूपाच्या करांचं उत्पन्न वाढतं. याचा एक सांकेतिक अर्थ असा असतो की निदान सध्या तरी अर्थव्यवस्थेचं गाडं हे केवळ सुरळीतपणाने सुरू आहे असं नव्हे तर त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक करामध्ये जितका प्रत्यक्ष घडलेल्या व्यवहारांच्या कराचा काही भाग असतो तितकाच येणाऱ्या काळातल्या संकेत देणाऱ्या ॲडव्हान्स टॅक्सचाही भाग असतो याचं गणित लक्षात घेऊ. आणि त्यामुळे आतापर्यंत सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये केवळ केलेल्या व्यवहारांवरचा प्रत्यक्ष करात वाढ झाली असं नाही तर ॲडव्हान्स टॅक्स पोटी जमा होणाऱ्या रकमेतही वाढ झाली असेल तर सरकार नव्यानं आता रिझर्व्ह बँक LIC सारख्या महत्वाच्या सरकारी कंपन्यांकडे जास्त प्रमाणावरती लाभांशाची मागणी करेल अशी शक्यता नाही. याचं कारण असं की मुळामध्येच सरकार आता येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये राजकीय दृष्ट्या जास्त संवेदनशीलतेनं वागेल याची पूर्ण खात्री आहे. त्याचा संदर्भ केवळ आता संसदेमध्ये सुरू असलेल्या अविश्वासदर्शक प्रस्तावाच्या ठरावाशी नाही तर ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मे 2024 मध्ये आपल्या देशामधल्या पुढच्या संसदीय निवडणुका या अपेक्षित आहेत. 2014 आणि 2019चा जर विचार केला तर साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत असे साधारणपणे 3-4 आठवडे आपल्याकडे लोकसभेचं मतदान होतं. आणि त्या दृष्टिकोनातनं त्या निवडणुकांची आचारसंहिता त्याच्या आधीपासून सुरू होते. आणि त्यामुळे 1 फेब्रुवारी 2024ला सरकार यंदा पूर्ण अर्थसंकल्प ज्याला आपण फुल फ्लेज्ड बजेट असं अलीकडच्या मराठीत म्हणतो ते मांडण्याची शक्यता किंवा मांडू शकण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अंतरिम म्हणजे इंटरिम बजेट द्यायचं आहे त्यावेळेला नव्यानं काही करविषयक मांडणी किंवा प्रस्ताव करून सरकार आपली आर्थिक उभारणी कमी करू शकणार आपली आर्थिक उभारणी करू शकणार नाही.
आणि त्यामुळे अशा लोकसभेच्या निवडणुकांना सामोरं जात असताना सरकार कमीत कमी फिस्कल डेफिसिटचं आकडेवारी जर पुढे घेऊन जाणार असेल तर त्यावेळेला LIC किंवा रिझर्व्ह बँकेसारख्या हुकमी सरकारी कंपन्यांकडनं वाढीव स्वरूपामध्ये लाभांशाची मागणी केंद्र सरकार करण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्याच्याच बरोबरीनं केवळ अशी वित्तीय तूट जर सरकारला त्यावेळेला नियंत्रणात ठेवायची असेल तर काही प्रमाणात तरी, अगदी मोठ्या प्रमाणावर होईलच अशातला भाग नाही, काही प्रमाणात तरी निर्गुंतवणुकीकरण म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट हे त्या काळात होण्याची शक्यता आहे. कारण डिसइन्व्हेस्टमेंट सारख्या गोष्टी असतील, आता सुरू असलेल्या सरकारी कंपन्यांच्या कामकाजातनं वाढीव लाभांश मिळवण्याची कल्पना असेल, याला अर्थसंकल्पीय प्रस्तावांची गरज नसते. हा जर विचार केला तर त्या वेळेसाठी काही हुकमी एक्के ते राखून ठेवतील का याचा विचार करू. म्हणजे वित्तीय तुटीला जर डकवर्थ लुईस लावायचा झाला, क्रिकेटमधल्या परिभाषेत बोलायचं झालं, तर त्यावेळेला हे ठेवणीतले एक्के उतरवले जातील असा माझा स्वतःचा अंदाज आहे. कारण मी मगाशी म्हटलं तसं आज मितीलाही केंद्र सरकार हा LIC किंवा आयुर्विमा महामंडळाचा सगळ्यात मोठा भागधारक आहे. आणि त्यावेळेला सुक्याबरोबर ओलंही जळतं असं न म्हणता गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या दृष्टिकोनातनं सरकार बरोबरीनं तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक भागधारकांना म्हणजेच शेअर होल्डरना वाढीव लाभांश मिळण्याची शक्यता आहे, आत्ता नाही. कारण हा मिळालेला आत्ताचा नफा जून जुलै किंवा जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये राहीलच असं नाही. या मुद्द्याची सविस्तर चर्चा माझ्या आधीच्या बाजार गप्पांच्या भागामध्ये मी केली असल्यामुळे त्या मुद्द्यांची पुनरावृत्ती करत नाही. LICचा समावेश फॉर्च्यून 500च्या यादीमध्ये 98व्या स्थानावरती होणं, पहिल्यांदाच होणं आणि तो 98व्या स्थानावरती होणं, याचा फार मोठ्या प्रमाणावरती एक संकल्पनात्मक आणि सकारात्मक असा भाग आहे, तो इथे लक्षात घेतला पाहिजे. साधारणपणे एखादी विदेशी संस्था किंवा मोठमोठ्या वेगवेगळ्या विदेशी संस्था जेव्हा नव्यानं त्यांची दुसऱ्या देशामध्ये गुंतवणूक करतात त्यावेळेला त्या कंपनीचं फॉर्च्यून 500 मध्ये असलेलं स्थान कुठचं हा एक निकष असतो. तो एकमेव निकष नसतो ही वस्तुस्थिती बरोबर, पण तो एक महत्वाचा निकष असतो. आणि अशा वेळेला रिलायन्सला सुद्धा मागे टाकत LIC 98व्या स्थानावर येते पहिल्याच प्रयत्नांमध्ये, ही अत्यंत सकारात्मक गोष्ट राहू शकते. मग MSCI सारख्या इंडेक्समध्ये येणाऱ्या काळामध्ये LICचं महत्व, वेटेज, आकडेवारी ही वाढत्या प्रमाणावर राहते का हे बघणं जास्त संयुक्तिक ठरेल. आणि LICचा फॉर्च्यून 500च्या यादीमध्ये समावेश होणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि याच्यामध्ये तो योगायोग असत नाही, कारण असे योगायोग अर्थकारणात घडत नाहीत, ते फक्त मालिकांमध्ये घडतात. पण बघण्याजोगी गोष्ट आहे की एकीकडे जॉर्ज सोरोस भारतीय राजकारणावर, भारतीय समाजकारणावर, भारतीय अर्थकारणावर हल्ले करतोय अशी चर्चा सुरू असताना, त्यातलं खरं खोटं परमेश्वर जाणे, चर्चा सुरू असताना त्याचा जो समकालीन असा वॉरन बफे आहे, कारण जॉर्ज सोरोस आणि वॉरन बफे या दोघांचाही जन्म 1930चा आहे. त्यांच्या बरोबरीचे आता बाजारात फारसे कोणी कार्यरत नाहीत, पण हे दोघं मात्र आहेत. परंतु ती दोन टोकाची उदाहरणं आहेत. पण या दोघांच्याही टोकांच्या गोष्टींमधलं एक महत्वाचं साम्य असं आहे की मी आत्ताच म्हटलं तसं या ना त्या प्रकारे, या ना त्या स्वरूपात भारतामध्ये जॉर्ज सोरोस कार्यरत आहे आणि दुसऱ्या सकारात्मक अर्थाने वॉरन बफे कार्यरत होण्याची शक्यता आहे. अलीकडेच बर्कशायर हाथवेच्या बद्दल त्याचे वार्षिक निकाल मे महिन्यामध्ये त्यांचे वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे AGM असते, त्यावेळेला झालेली चर्चा लक्षात घेता भारतीय आर्थिक क्षेत्र आणि भारतीय विमा क्षेत्र याच्याकडे वॉरन बफेचं लक्ष आहे हे अत्यंत उघड आहे. आणि त्यातही जेव्हा चीनमध्ये भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चीनी बँका काही विशिष्ट फंड निर्माण करतात आणि येणाऱ्या काळामधला अत्यंत महत्वाचा आर्थिक खेळाडू म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं वर्णन करतात, अशा वेळेला अशा घटकांचा आणि घटनांचा विचार करून विदेशी गुंतवणूक करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि त्यातही विमा क्षेत्र हे त्यांचं लाडकं क्षेत्र असल्यामुळे वॉरन बफे सारखे दीर्घकालीन गुंतवणूकदार भारतीय गुंतवणूक क्षेत्राकडे आणि पर्यायानं आयुर्विमा महामंडळासारख्या कंपनीतल्या गुंतवणुकीकडे सकारात्मक बघतात का हे बघणं अत्यंत संयुक्तिक ठरेल. मग अशा प्रत्यक्षात घडलेल्या घटना आणि अशा मंडळींचे येणारे दृष्टिकोन याचं एक चांगलं आश्वासक प्रतिबिंब LICच्या शेअर्सच्या बाजारभावात अगदी आज उद्या जरी नाही तरी येणाऱ्या काळामध्ये पडेल का हे पाहणं अत्यावश्यक आहे.
आणि या दृष्टिकोनातनं चर्चा करायची. म्हणूनच आजच्या बाजार गप्पांचा विषय LIC फॉर्च्यून यादीत. फॉर्च्यून यादीत LIC असं म्हणताना अजून एक घटक लक्षात घेतला पाहिजे की मुळातच LIC ज्या पद्धतीच्या अत्यंत चाणाक्ष गुंतवणुकीसाठी प्रसिद्ध आहे त्यालाही काही वेगळी चालना मिळते का याचा विचार करण्याजोगा आहे. आणि त्यामुळे अगदी अलीकडच्या काळामध्ये लाईफ इन्शुरन्स एजंट्सच्या एका अत्यंत महत्वाच्या संघटनेमध्ये निमंत्रितांसाठी मी बोलताना जसं म्हटलं होतं तसं की लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा एक विमा कंपनी म्हणून तर माझ्या देशाच्या अर्थकारणातला महत्वाचा खेळाडू आहेच, पण येणाऱ्या काळात गुंतवणुकीच्या इतरही साधनांमध्ये तो एक महत्वाचा खेळाडू होतो का हे बघण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण एकंदरीतच ज्या पद्धतीनं HDFCचं HDFC बँकेत विलिनीकरण होतं किंवा IDFCचं IDFC फर्स्ट बँकेमध्ये विलिनीकरण होतं किंवा ITC मधनं त्यांची हॉटेल कंपनी बाहेर पडते किंवा टाटा मोटर्स DVRच्या बाबतीत काही वेगळी संकल्पना घेते, अशा पद्धतीच्या सिस्टर कंपनीज त्या प्रमाणावरती ऍक्टिव्ह असताना बाजारामध्ये नाहीत. परंतु LICची LIC हाऊसिंग फायनान्स सारखी ही एक वेगळी कंपनी ही शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत असते आणि आता त्या LIC हाऊसिंग फायनान्सचा त्याच्या अर्थाने अधिकृत असणारा प्रतिस्पर्धी HDFC अस्तित्वात राहत नाही. त्यावेळेला LICच्या बरोबरीने त्याच्या उपकंपन्या निदान त्याच्या समूहातल्या कंपन्या यांच्याही कामगिरीबद्दल काही सकारात्मक घटना घडत असताना LICचा फॉर्च्यून 500 कंपन्यांमध्ये समावेश होणं ही गोष्ट जरूर नोंद घेण्याजोगी आहे. आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय LIC फॉर्च्यूनच्या यादीत. मनपूर्वक धन्यवाद.